पुणे नाशिक महामार्गावर मुक्ताई ढाब्याजवळ नाशिककडून महाबळेश्वरला जाणाऱ्या बसला प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो सीटर गाडीने अचानक धडक दिली। त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या आयशरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात 9 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे। नारायणगाव येथील मुक्ताई ढाब्याजवळ नाशिककडून महाबळेश्वरला जाणारी एसटी बस क्रमांक MH14 BT 3536 हिचा सीट बेल्ट तुटल्याने ती गाडी सदर बंद पडली आणि ती रस्त्यात उभी होती। त्याचवेळी पाठीमागून MH12 HF 4393 आळेफाटा नारायणगाव ही प्रवासी गाडी नारायणगावच्या दिशेला येत होती। त्याचवेळी पाठीमागून येणारा आयशर ट्रकने प्रवासी मॅक्झिमोला ठोकरल्याने झालेल्या भीषण अपघातात दामू टाकळकर वय 65 वर्ष राहणार वैशाखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे, विनोद केरभाऊ रोकडे वय 50 वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे, युवराज महादेव वावळ वय 23 वर्ष राहणार 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे, चंद्रकांत कारभारी गुंजाळ वय 57 वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर, गीता बाबूराव गवारे वय 45 वर्ष राहणार 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे, भाऊ रबाजी बढे वय 35 वर्ष राहणार नगदवाडी कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे, नजमा अहमद हनीफ शेख वय 35 वर्ष राहणार गडही मैदान तालुका खेड, वशीम इनामदार वय 5 वर्ष आणि ही 5 वर्षाची चिमुकली आणि मनीषा नानासाहेब पासरने वय 56 वर्ष राहणार 14 नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या 9 जणांना आपला जीव गमवावा लागला। यातील वशीम इनामदार ही चिमुरडी या अपघातात जीव गमावला आहे, तर मनीषा नानासाहेब पासरने या वारुवाडी येथे प्राथमिक शाळेला शिक्षिका असल्याचे समजते। तर 4 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आयशर चालक अपघातानंतर पसार झाला असून नारायणगाव पोलीस यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार आणि महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात करून पसार झालेल्या आयशरचा चालक आणि आयशर गाडी यांचा तपास करण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत। एक टीम लगेच या तुमचे हवालदार वगैरे सगळे घेऊन या फटाफट। प्रथमदर्शनी कळतंय हा जो आजचा गंभीर अपघात आहे, खरं तर फक्त कांदळी गाव नसेल तर जुन्नर तालुक्यावर ही शोककळा पसरली। आपण पाहतो की अख्खा तालुका इथं लोटलाय। मॅस्केर हॉस्पिटल असेल, इथं ग्रामीण रुग्णालय असेल, ग्रामीण रुग्णालयात आज 9 जणांची या ठिकाणी मृत पावल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी कळतं। त्याच्यामध्ये PM सुरू आहे, त्यांच्यावर PM सुरू आहे। काहींची ओळख पटवण्याचं त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट काम करतंय आणि ह्या गंभीर अपघातात ज्या आयशरने मागून धडक दिली तो आयशर पण तिथं पोलिसांच्या ताब्यात आला आहे। याच्या मयतामध्ये म्हणजे जे एक्सपायर झाले त्याच्यामध्ये अशी नावं येतात आहे की वैशाखेडे गावातील देवबाई टाकळकर असतील, कांदळी गावातील विनोद रोकडे असतील, युवराज महादेव वावळ जो आमचा नारायणगावातील आमचे बाळा वावळ यांच्याच कुटुंबातील आहे, वय वर्ष 23, चंद्रकांत कारभारी गुंजाळ राहणार कांदळी वय 57, गीता बाबूराव गवारे वय 45 राहणार कांदळी, भाऊ रबाजी बढे वय 65 राहणार कांदळी, नजमा अहमद हनीफ शेख वय 35 राहणार खेड राजगुरुनगर, वशीम इनामदार हे लहान बाळे 5 वर्षाचं लहान बाळे, मनीषा नानासाहेब पाचरने वय 56 राहणार 14 नंबर ज्या शिक्षिका आनंदवाडी मराठी शाळेत शिक्षिका होत्या आणि 9 जण म्हणजे जुन्नर तालुक्यात मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा असा एवढा गंभीर अपघात झाला आहे। मध्ये गुळुंजवाडीला असा गंभीर अपघात झाला होता। खरं तर जिथं डेंजर झोन आहेत येण्याचे असेल, नॅशनल हायवेने असेल, सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। कारण वारंवार रवी भाऊ तुम्ही पाहताय मुक्ताई ढाब्याच्या पुढं कायमच आपण ऐकत आलोय, कायमच तिथं वारंवार गंभीर अपघात होतं, ते अनेक जण तिथं एक्सपायर होतं ते, तरी पण तिथं काहीतरी गांभीर्याने खरं तर सरकारने दखल घेतली पाहिजे, NH हायवेवाल्यांनी दखल घेतली पाहिजे।
आता खरं प्रवासी वाहतूक गाड्या चालतात यांच्या नेमकी किती प्रवासी बसतात हा पण एक शोकांतिकेचा प्रश्न आहे. बेकायदेशीर वाहतूक सुरू होती. एवढी लोक बापरे बाप, म्हणजे इकडे 9 जण आणि तिकडे ते गंभीर उपचार घेतात ते जवळ 6 जण 6 जणांची नाव लोक झाली किती जबर. म्हणजे हा जुन्नर तालुक्यावर संदीप भाऊ शोककळा पसरली. आज कांदळी गाव असेल किंवा कांदळी गावातील सगळी परिसरातील असेल सगळी लोक खरं तर आक्रोश करतात, तालुक्यातून लोक येतात, सगळेजण भेटीगाठी घेतात. पण आज याच्यात जे मृत पावलेत खरं तर त्या कुटुंबाला आधार देणं गरजेचं आहे. आम्ही मागाशी मॅक्स केअर हॉस्पिटलला डॉक्टरना तिथं तातडीने सांगितलं की कोणाकडे पैसे असू न काय का विचारू नका, पहिलं गंभीर लोकांना उपचार करा, त्यांना पहिलं स्टेबल करा, नंतर कोणाला शिफ्ट करायचं समजा कोणाला पुण्याला करायचं काय करायचं नंतर पाहू, पहिले त्यांना सेटल केलं पाहिजे, स्टेबल केलं पाहिजे. त्या माध्यमातून आमदार साहेब पण मागाशी मॅक्स केअर हॉस्पिटलला होते त्यांनी